ना राहुल आपण सर्व या ठिकाणी भगवान धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदान दिवशी एकत्र आलेलो आहोत। आज फाल्गुन वद्य अमावस्या म्हणजे मृत्युंजय अमावस्या। आजपर्यंत शिवछत्रपती आणि संभाजी छत्रपती यांना मानणाऱ्या अनेक संघटना आल्या, अनेक ग्रुप झाले, राजकीय धोरणं झाली, पक्ष झाले, परंतु खरोखर शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे तरुणांच्या मनात, काळजात, रक्तात, चित्तात, अंतःकरणात भरवणारी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या मार्फत हा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा बलिदान दिवस, बलिदानाचा हा मास संपूर्ण 30 दिवस धारकरी पाळत असतात। आणि या गोष्टीला कारण काय असेल? परमपूज्य गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण हिंदुस्थानात आज बलिदान मास पाळला जातो। कशासाठी? का? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं गेलं ज्या वेळेमध्ये औरंगजेब या महाराष्ट्रावर चालून आला, आणि सांगायला कुठलाही दोष नाही, तो अतिशय कट्टर इस्लामवादी, जिहादी आणि हिंदूंचा निपात करण्यासाठी या हिंदुस्थानामध्ये, महाराष्ट्रामध्ये उतरला होता। एक प्रश्न नेहमी आपल्या चित्तात आपल्याला पडला पाहिजे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं गेलं, ज्या क्षणी संभाजी महाराजांना पकडलं गेलं, त्यांच्या हातापायामध्ये साखळदंड घातली, त्याच वेळेत मुकर्रब खान गाझी हा संभाजी महाराजांना ठार मारू शकला असता? हा प्रश्न नेहमी तुमच्या चित्तात, डोक्यात, अंतःकरणात हा प्रश्न पडला पाहिजे। हे का झालं? ज्या वेळेत संभाजी महाराज पकडले गेले, अगदी त्या क्षणी तलवारीच्या एका घावाबरोबर संभाजी महाराजांचं मस्तक वेगळं करता आलं असतं, संभाजी महाराजांना ठार करता आलं असतं। परंतु 30 दिवस त्यांचा एवढा अमानुष छळ का केला गेला? संभाजी महाराजांचा हाल हाल करून मृत्यू का दिला गेला? आपल्यापैकी किती हिंदू बांधवांनी याचा विचार केलाय? हा विचार गेले 30 दिवस आमचे धारकरी करतायत। गेले 30 दिवस प्रत्येक ठिकाणी एकत्र येऊन संभाजी सूर्यहृदय म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना एक एक दिवस जो त्रास झालाय तो आम्ही आठवतोय। तो का झालाय? कशासाठी झालाय? कधीतरी संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्या औरंगजेबाला ज्या वेळेत समजलं
संभाजी महाराजांना पकडण्यात आलेला आहे. त्याने सांगितलं संभाजीला कैद करा आणि माझ्या समोर आणा. याचं कारण काय माहिती आहे? कारण हिंदुस्थानाचा बादशाह औरंगजेब, त्याच्या दरबारामध्ये कोण नव्हतं, कोण नव्हतं. अगदी मेवाडचे राणे होते, राजस्थानचे राजे होते, बुंदेलखंडचे राजे होते, अफगाणी होते, इराणी होते, दुर्राणी होते. हे सगळे त्या औरंगजेबाच्या समोर मुजऱ्याला सकाळी हजर असायचे. अगदी तो थुंकला तरी ते चाटण्यासाठी हे हिंदुत्व सोडलेले, ज्यांच्यातलं हिंदुत्व नष्ट झालंय, हिंदू असून सुद्धा ज्यांच्यातलं हिंदुत्व संपलंय, हे सगळे रोज सकाळी त्या आलमगीर म्हणून बादशाच्या पायावरती मुजरा घालण्यासाठी यायचे जायचे. पण या हिंदुस्थानामध्ये फक्त 2 बापलेख त्या औरंगजेबाच्या पुढे झुकले नाहीत, वाकले नाहीत, नमले नाहीत, मोडले नाहीत. हा औरंगजेब इतका क्रूर होता की शिवछत्रपती जर योग्य वेळी निसटले नसते तर त्याच वेळी त्यांची सुद्धा अवस्था धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसारखी झाली असती. ह्या औरंगजेबाच्या डोक्यामध्ये हिंदुत्वाचा एवढा राग, हिंदू समाजाचा एवढा राग की त्यांनी देवळं फोडली ती फोडली, पण हिंदूंचा छत्रपती सुद्धा तडपून मेला पाहिजे. का? कारण येणाऱ्या प्रत्येक पिढीने हे लक्षात ठेवलं पाहिजे की जिहादच्या विरोधात जर कोण गेलं तर त्याचा कसा खात्मा होतो, त्याला कसा त्रास दिला जातो. यासाठी 100% 30 दिवस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना हालाल करून मारले. संभाजी महाराज छत्रपती होते, त्यांचे वडील शिवछत्रपती, आजोबा शहाजी महाराज हे सरदार होते, मनसबदार होते. सुबत्ता होती, प्रचंड पैसा होता, प्रचंड सुबत्ता होती. हे 30 दिवस अनन्वित अत्याचार सहन करण्याचं कारण काय? कशासाठी? फक्त आणि फक्त ज्या देवांना आम्ही आज सुद्धा मनोभावे प्रार्थना करतो ना, ज्या देवतेच्या समोर आज आम्ही लोटांगण घालतो, त्या देवतेची मूर्ती वाचावी, तो तांदळा वाचावा म्हणून. आता हा महिना यात्रांचा महिना आहे. बऱ्याच ठिकाणी गावांमध्ये यात्रा सुरू असतात. या यात्रा कोणाकडे बघून आपण करतो? त्या मंदिरातल्या देवाकडे बघून करतो. तो मंदिरातला देव वाचावा. सुवासिनी जिला सकाळी उठून पाणी घालतात आणि स्वतःच्या पतीचं आयुष्य मागतात, ती दारातली तुळस वाचावी. पंढरपूरचे वारकरी आषाढी कार्तिकी ज्या वेळेत करतात आणि तास दिवस भर लाईन लावून सुद्धा, रांगा लागून सुद्धा भगवंताचं जेव्हा दर्शन होत नाही, त्यावेळेमध्ये ते वारकरी काय म्हणतात? आम्ही चंद्रभागेत उभा राहून कळसाचं दर्शन घेतलं तरी पांडुरंगाचं दर्शन झालं. म्हणजे जेवढी त्या मूर्तीला किंमत आहे तेवढीच त्या मंदिराच्या कळसाला किंमत आहे. तो मंदिराचा कळस वाचावा. ज्या गायीपासून दूध पिऊन आज आम्ही आईनंतर गायीचं दूध पिऊन बलाढ्य झालो, ती गाय वाचावी. आपला सगळ्यात मोठा सण दिवाळीचा, तो सुरू होताना सुद्धा सगळ्यात पहिली पूजा वसुबारस म्हणजे गायीची आहे. भगवंतानी सुद्धा जिची सेवा केली ती आपल्या गोठ्यातली गाय वाचावी. आमच्या आया बहिणींची जी आबरू इज्जत या मुघलशाहीत, आदिलशाहीत, निजामशाहीत, कुतुबशाहीत भर चौकात काढली गेली, आमच्या महिला भगिनी बाहेर नेऊन विकल्या गेल्या, हा इतिहास आहे. त्या आमच्या महिला भगिनी या आमच्या घरामध्ये सुवासिनी, मोठ्या चारित्र्यवान पद्धतीने त्यांना राहता यावं म्हणून फक्त संभाजी महाराजांचं बलिदान आहे. आज कोण कोणासाठी मरायला तयार नाहीये. संभाजी महाराजांचं बलिदान हे आपल्या धर्मावरती, आपल्या जातीवरती, आपल्या देवतांच्या वरती सुद्धा उपकार आहेत. फक्त एक क्षण औरंगजेबाने विचारलं, संभाजी इस्लाम कबूल करो, आणि संभाजी महाराजांनी विचार केला असता की अरे मी का करतो हे सगळं, कशासाठी? हा हिंदू समाज नंतर मला लक्षात ठेवेल का नाही ठेवेल? हा हिंदू समाज नंतर फक्त स्वतःच्या संसारात राहील का? हा हिंदू समाज नंतर हिंदू म्हणून तरी जगेल का? हिंदू म्हणून जगण्या तव तेज देई. हा हिंदू समाज नंतर स्वतःच्या धर्माचा अभिमान तरी बाळगेल का? याचा विचार न करता माझं काय कर्तव्य आहे? तर प्रस्तुत परिस्थितीमध्ये
माझ्या देहाचे तुकडे तुकडे जरी झाले तरी सुद्धा मी हिंदू धर्म सोडणार नाही. आणि मी हिंदू धर्म सोडला नाही तर माझ्या येणाऱ्या पुढच्या पिढीला हिंदू म्हणून जगता येईल. केवढा औदात्त भाव आहे. हे सगळं करण्यासाठी फक्त आणि फक्त शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या मार्गावरती चालावं लागतं. जयंत्या केल्या, उत्सव केले, फार मोठ्याने आम्ही सगळ्या गोष्टी साजऱ्या केल्या, पण शिवाजी महाराजांना अभिप्रेत काय आहे, संभाजी महाराजांना अभिप्रेत काय, तेच जर आम्हाला माहिती नसेल तर मग त्या शिवजयंतीचा फायदा काय. मी मुद्दामून एक गोष्ट सांगतो. खरं म्हणजे हा विषय इथं सांगणं कितपत योग्य आहे मला माहित नाही, पण मी मुद्दामून सांगतो. आपल्यापैकी प्रत्येक तरुणाला ज्यावेळेस आपण तारुण्य देतो त्यावेळेस प्रत्येकाला कोण ना कोणतरी होण्यासारखी आपली इच्छा असते. आपण कोणतरी झालं पाहिजे, बरोबर आहे ना. आता इकडे बरेचसे खेळाडू आहेत. आमच्या लहानपणी आम्ही नेहमी म्हणायचो मला सचिन तेंडुलकर व्हायचंय. बऱ्याच जणांची इच्छा असते ना मला सचिन तेंडुलकर व्हायचंय. मग जर मला सचिन तेंडुलकर व्हायचंय तर असं कधी झालंय का 10-15 जण एकत्र आली आणि त्यांनी सचिन तेंडुलकरची जयंती साजरी केली? असं कधी झालंय? झालंय नाही. मला सचिन तेंडुलकर व्हायचंय याचा अर्थ मला त्याच्यासारखं चांगलं खेळायचंय, मला त्याच्यासारखं चांगलं नाव कमवायचंय, मग मला शिवछत्रपतींच्या मार्गावर चालायचंय. असं म्हटल्यानंतर जयंती झाली, आपण सगळे संपलो, बस झालं. म्हणजे हे सगळं आपण मुद्दामून करतो. सगळा हिंदू समाज हे मुद्दामून करतं. हिंदू समाजाला चांगलं माहिती आहे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. मला सचिन तेंडुलकर व्हायचं आहे म्हटल्यानंतर बाप लगेच आपल्या मुलाला क्रिकेटच्या मॅचला एखादं मैदान बघतो आणि तिथे टाकतो. याचा अर्थ मला हे व्हायचंय म्हणजे मी त्याची जयंती करायची नाही, मी त्याचा उदो उदो करत फिरायचं नाही, मी त्याचे बॅनर लावायचे नाहीत, मी त्याचा पोस्टर लावायचं नाही, मी त्याच्या नावाने कुठल्याही प्रकारचे डीजे डॉल्बी लावायचे नाहीत. मला हे व्हायचंय म्हणजे मला त्या मार्गावर चालायचंय, शिवछत्रपतींच्या मार्गावर चालायचंय. शिवछत्रपतींच्या मार्गावर चालायचंय तर तो काटेरी मार्ग आहे. त्याच्यानंतर फक्त चालले ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. या गोष्टीतून काय मिळालं आपल्याला? मी तुम्हाला हा संभाजी महाराजांचा जो बलिदानाचा दिवस आहे या दिवशी मुद्दामून कसं आपल्या महाराजांना छळ करून मारलं हे सांगणार नाही, कारण गेले 30 दिवस आपण ते अनुभवतोय. प्रत्येकाने आता चित्रपटाच्या माध्यमातून ते सगळं बघितलेलं आहे. पण ह्या बलिदानानंतर काय झालं हे बघणं गरजेचं आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर काय झालं हा इतिहास आपल्याला सांगितला गेला नाही. जो औरंगजेब महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व नष्ट करण्यासाठी आला होता, जो औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आमची देवदेवळं उद्ध्वस्त करण्यासाठी आला होता, धर्म संपवण्यासाठी आला होता, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर त्यांच्या पडलेल्या एक एक रक्ताच्या थेंबातून महाराणी ताराराणी, संताजी, धनाजी असे मावळे तयार झाले आणि त्यांनी पूर्ण मुघलशाही संपवून टाकली. राजपूत राजे जे तिकडे औरंगजेबाची हुजरेगिरी करायचे त्यांना सुद्धा या बलिदानातून दिव्य प्रेरणा मिळाली की अरे हमारे जैसा एक राजा औरंगजेब के हाथ लगता है, कैद होता है 30 दिन, जानवरों जैसा सुलूक उसके साथ किया जाता है, लेकिन फिर भी वो अपना हिंदू धर्म नहीं छोड़ता. थू है हमारी जिंदगी पे, हम जिंदा होकर भी ये औरंगजेब की चाकरी करते हैं. असं म्हणून एक एक राजपूत राजा स्वतंत्र झाला, बुंदेले स्वतंत्र झाले. हे सगळं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे घडलं. ज्या मुघलशाहीनी, आदिलशाहीनी, कुतुबशाहीनी, निजामशाहीनी, इंग्रजांनी, पोर्तुगीजांनी, डचांनी, फ्रेंचांनी आमच्या संपूर्ण हिंदुस्थानाला गुलाम केलं होतं, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन मराठ्यांनी दिल्लीपर्यंत नवे नवे आटके पार झेंडे रोवले. ज्या गादीवरती मुजरा करण्यासाठी हिंदुस्थानातले सगळे राजे जायचे, झुकून नजरा खाली करून उभे राहायचे, त्याच दिल्लीच्या बादशाला लाथ मारून उठवायची ताकद महाजी बाबा शिंदेची तयार झाली. ती या भगवान छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे. बलिदानाने आम्हाला काय दिलं?
तर हिंदू म्हणून जगण्याची प्रेरणा दिली. आजही समाजात चालत असणाऱ्या जिहादी वृत्तींच्या विरोधात उभा राहण्यासाठी एक आणि एकच मार्ग आहे, शिवाजी आणि संभाजी मार्ग. महामंत्र आहे नवे शब्द साधा, जयाच्या स्मृतीने जळे म्लेंछ माधा, नुरे देश अवघा जयाच्या भावी, शिवाजी जपू राष्ट्रमंत्र प्रभावी. या बलिदानातून आपल्याला काय घेण्यासारखं आहे तर हिंदू म्हणून जगावं. आपल्याला हिंदू म्हणून तेवढं मरता येणार नाही जेवढा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान केलं स्वतःच्या देहाचं, कदाचित तेवढं करता येणार नाही. परंतु किमान हिंदू म्हणून आपली संस्कृती आपण जपूयात. नाटकी आणि बेगडी हिंदुत्व जपण्यापेक्षा खरं हिंदुत्व जपूयात आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना हीच आयुष्यभर एक आदरांजली श्रद्धांजली देऊया. यानंतर आपण संभाजी महाराजांच्या संभाजी सुरे हृदय या श्लोकांना सुरुवात करूया. शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. मी आता तुम्हाला काही श्लोक सांगणार आहे. सही न डरले मनी धर्मवीर, फुटले स्वनेत्र तुटले, जरी जीव शिर, दुर्दांत दाहक ज्वलंत, समाज व्हावा म्हणून उरात धरूया, शिवसिंह छावा, गिळण्यास प्राण उठला, जरीही कृतांत, संभाजी धर्म जगले, जळत्या रणात धर्म भक्ती, स्फुरण्यास नित्य धरूया, शिवपुत्र चित्ती, राष्ट्रात धर्म जनुहा, शरीरात प्राण, निर्मोहिंदू हृदयी, अति तीव्र जाण, संभाजी छत्रपती, म्लेंछ वधार्थ लढले, धर्मार्थ देह त्यजुनी, ध्वजरूप झाले, हिंदू म्हणून जगण्या, तव वृत्ती देई, सिंहासमान जगण्या, तव तेज देई, शिवपुत्र द्याल उरीचे, जरी धैर्य मर्म, मारून म्लेंछ अवघे, रणिरक्षु धर्म, प्राणांतीन फिरणे, कधी मार्गी मागे, रविवत बनापती तुम्ही, शिवसूत सांगे, उध्व
उद्ध्वस्त तोडून करा रणिमलेंच्या पाश